महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चैनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद. वेलकम टू नून टू मून. हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है. फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे. इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके. माझ्या ऑफिसवरील गोळीबारामागे बदलापूरच्या आमदाराचा हात आहे, असा गंभीर आरोप अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांनी आमदार किसन कथोरे यांच्यावर केलाय. तर मी असले उपद्व्याप करत नाही, असं प्रत्युत्तर आमदार कथोरे यांनी पनवेलकर यांना दिलं आहे. अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घराच्या गेटवर आज दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना चिंचवली इथल्या खदानीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप केलाय. तसंच काही संशयितांची नावं पोलिसांना दिली असून यामागे बदलापूरच्या आमदारांचा हात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यामुळे या घटनेला वेगळं वळण लागलं आहे. विश्वनाथ पनवेलकर यांनी केलेल्या या आरोपाबाबत आमदार किसन कथोरे यांना विचारलं असता चोराच्या मनात चांदणं, मी असले उपद्व्याप करत नाही, असं म्हणत या प्रकरणाची माहिती घेऊन त्यावर प्रतिक्रिया देऊ, असं कथोरे म्हणाले. गोळीबार म्हणजे माझ्या मते तरी मला जीवेठार मारण्याकरता हा गोळीबार करायचा विचार होता, पण आम्ही काही कारणास्तव हायकोर्टात होतो आणि हायकोर्टातून आम्ही निघणार एवढ्यात आम्हाला फोन आला की असं आपल्या ऑफिसच्या गेटवर फायरिंग झालेली आहे. तर याच्यामध्ये आमचे 2 विषय चालू आहेत. एक चिंचवलीच्या खदानचा एक विषय चालू आहे, त्याच्यामध्ये विघ्नसंतोषी लोक फार आलेले आहेत. त्यात तो एक धनंजय इरमाळी आलेला आहे, दुसरा तो महेश बनोटे आलेला आहेत आणि त्यांच्या मागे आपल्या इकडचे आमदार पण आलेले आहेत. तर या सगळ्या कारणांमुळे हा प्रकार झालेला आहे असं मला वाटते. तर आम्ही तिथपर्यंत पोचू नये आमच्या धंद्यामध्ये, तुम्ही घरातच बसून राहावा ह्या उद्देशाने फायरिंग झालेली दिसते किंवा आम्हाला जीवेठार मारण्याचा यांचा प्लॅनिंग आहे असं वाटते. कोणते आमदार आहेत? बदलापूरचे आमदार. तुम्ही थेट आमदारांचं नाव घेताय, त्यांचा कुठे याच्यात सहभाग आहे असं वाटतंय तुम्हाला? काय तुमचा नेमका आरोप आहे? हां ना, आमदारांच्या बाबतीत माझ्याकडे कॅसेट आहेत का जो माणूस सांगतो का हे मिटवाचं असे म्हणतात, तर आमदार म्हणतात नाही मिटवाचं, असे ते किलर म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय? त्यांचा कुठे याच्या मागे हात आहे असं म्हणणं तुमचं? शक्यता आहे. त्यांनी नाव जर घेतले किंवा काय घेतले मला काही त्यातली कल्पनाच नाही. चौकशी करून त्याच्यावर प्रत्युत्तर दिलं जाईल. आपला सहभाग आहे असं त्यांचं म्हणणं या सगळ्याच्या मागे? खरं म्हणजे चोराच्या मनात चालणं काहीतरी असेलच, काहीतरी त्यांच्यामध्ये, त्यामुळे काहीतरी घडलं असेल ते. कारण मी असल्या गोष्टीत कधी एक उपद्व्याप करत नाही आणि हे गोष्टी कधी मला माझ्या आयुष्यात कळल्या नाही. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.